नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी केतकी पाटील। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता स्वयंपाकघरापर्यंत। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झाली 29 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल। खासदार शरद पवार यांचा इशारा। राज्यातील साखर कारखानदारांना ऊर्जितावस्था देण्यासाठी ऊसाची एफआरपी आणि एमएसपी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची बी न्यूजला विशेष मुलाखत। शासनाने एका निबंधक कार्यालयाला एकच आयडी ठेवल्यानं कोल्हापूर महापालिकेतील जन्म मृत्यू नोंद विभागातील कामं रखडली। फेऱ्या मारून नागरिक हैराण। आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज। सोमवारी 21 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट।